नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण नवरात्री स्पेशल असं कमळ आसन पाहूया। बघा, हे खूप छान आहे। जेव्हा तुम्ही देवी किंवा कलश ठेवचाल ती खूप छान असं दिसणार आहे। आणि हिची बनवण्याची पद्धत सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। एक सुद्धा आपण कळी न कट करता हा कमळ आसन बनवायचा आहे। नाहीतर कळी कट करताना खूप प्रॉब्लेम होते, कोणती छोटी होते कोणती मोठी होते, किंवा मग तिचे सगळ्या पाकळ्या एक एक कट करा, अस्तर कट करा, खूप असं टाइम लागतो। तर आता आपल्याला खूप झटपट तयार होणारं कमळ आसन बनवूया। तर बघायचं, मेजरमेंट हिची लांबी जी आहे ती 30 इंच घेतलेली आहे आणि जी हिची रुंदी आहे ती मी 7.5 इंच घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी इथं 2 कलरचा वापर करते, तुम्ही वाटलं तर सिंगल कलरचा सुद्धा वापर करू शकता। आता इथं आपल्याला साईडला अर्धा इंच माया ठेवून आपल्याला मोठी मोठी सिलाई मारून घ्यायचं आहे, जेणेकरून ही आपल्याला उकलताना त्रास होऊ नये म्हणून। बघा, मी दोन्ही पट्ट्याला सिलाई मारून घेतलेला आहे। आता इथे मी एक कॅनव्हासचा पेपर घेतलेला आहे, तिला बघा मी लांबी तिची 3 इंच घेतलेली आहे आणि 2 इंचावरती एक टिक केलेला आहे, तिथं मी 1.25 इंच घेतलेला आहे। आणि आता आपल्याला असं तिन्ही जे मी मार्जिन टाकलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, वरती 1 इंच आहे, मध्ये 1.25 इंच आहे आणि खाली जी पूर्ण क्रॉसला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर तुम्हाला मी ओपन करून दाखवते। बघा, ही कळी किती छान अशी कमळाची कळी तयार झालेली आहे। हिला बनवणं अगदी सोपं आहे। आता आपल्याला ही कॅनव्हास जी आहे ती फाटू शकतं, यामुळे आपल्याला एक कार्डबोर्ड घेतलेला आहे किंवा तुम्ही वहीचा सुद्धा कपट घेऊ शकता। मी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला कपड्यावरती मार्जिन टाकायचं। बघा, मी कळी ठेवलं आहे आणि तिच्या साईडला मी खडून असं मार्जिन टाकून घेत आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मार्जिन मारून घ्या आणि सिलाई मारताना आपल्याला अगदी सोपं होईल। यामुळे बघा, मी दोन्ही कपड्याला ह्याच पद्धतीने मार्जिन टाकून घेत आहे। बघा, माझे 9 कळ्या झालेल्या आहेत। ही 30 इंचाचं कापड होतं। आता हिच्यावरती आपल्याला सिलाई मारून घ्यायचं आहे। बघा, सिलाई जी मी खाली 1 इंच गॅप सोडलेला आहे त्या 1 इंच पर्यंतच मारायची आहे, तिच्या खाली आपल्याला जायचं नाही। जर तिच्या खाली गेला तर आपली जी कळी आहे ती आपली कळी चांगल्या प्रकारे दिसणार नाही किंवा मग ती पलटणारच नाही। सव्वाशी करायचं आहे आपल्याला, तर तेव्हा ती पलटणार नाही। त्यामुळे खाली 1 इंचाचं गॅप सोडायचं आणि तिथूनच वरती आपल्याला या कळीला शिवून घ्यायचं आहे। जोपर्यंत मी शिवून घेत आहे तोपर्यंत माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मी ही शिवून घेते। इथं आपल्याला कट सुद्धा कुठेच केलेलं नाही, मी पूर्ण आधी शिवून घ्यायचं आणि तिच्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा, आता कट करून घ्यायचं। कट ह्या पद्धतीने घ्यायचं की जी आपण सिलाई मारलंय ती सिलाई आपली उकलू नये। आणि बघा, कट करून मी कच सुद्धा मारून घेत आहे आणि कच मारल्याने जी आपली कळी आहे ती खूप छान अशी व्यवस्थित पलटी होणार आहे। तर आता मी पलटी करून तुम्हाला आताच दाखवलेलं नाही, तुम्हाला दुसरा सुद्धा मी जी ग्रीन कलरचा कपडा घेतला होता तिला सुद्धा ह्याच पद्धतीने मी शिवून घेत आहे। हे पण कपडा आता शिवून घेतलेला आहे, हिला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आणि कच मारून घ्यायचं आहे। बघा, इथे वेळ खूप कमी लागतो असं नाही, पण जास्त सुद्धा लागत नाही। आणि कुठे जास्त आपली कळी लहान मोठी होणं किंवा कळी ह्या कपडा कमी पडला ते कपडा कमी पडला असं काहीच होणार नाही। जर तुम्ही ह्या पद्धतीने कमळ आसन बनवलात ना तर खूपच सुंदर दिसणार आहे। आता जी आपण खालून अर्धा इंच वरती सिलाई मारून घेतली होती ती मोठी मोठी, तिला आता हाताने आपल्याला असं उकलून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याला कळी पलटवायची, मी खालून सिलाई यामुळे मारलं जी आपली कपडा आहे ते कमी जास्त होऊ नये किंवा सरकू नये म्हणून। बघा, मी दोन्हीकडे मारून घेतलं, ती काढून सुद्धा घेतलं। आता आपल्याला अशी कळी पलटून घ्यायची आहे। बघा, तुम्ही शिवतानाच आधी सव्वाशी आणि उलट बघून ही करा। बघा, मी उलट केलं होतं, उलट्यावरती सिलाई मारून घेतल्या, आता सव्वाशी करते। आता हिला कळीला आपल्या चांगलं शेप देण्यासाठी आपल्याकडे जर स्क्रू ड्रायव्हरने तिला चांगलं शेप देऊया। जी आपण सिलाई मारलेली आहे त्याच पद्धतीने असं ही पलटी होण्यासाठी असं स्क्रू ड्रायव्हरने आपल्याला चांगलं तिला व्यवस्थित करून घ्यायचं। बघा, ते आता झालेली आहे, कळी सुद्धा आपली सगळी तयार झालेली आहे। आता इथे आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून की जी कळी आहे ती आपली इकडे तिकडे काही होऊ नये म्हणून। बघा, जी उकलली आपण तिच्या वरतीच आपल्याला आता दुसरी सिलाई मारून घ्यायची आहे, कपडा आहे ते जोडताना कमी जास्त होऊ नये। आता हिचं जी खाली आपल्याला एक गोल सर्कल बनवायचं आहे, तिचं मार्जिन मी तुम्हाला आता सांगणार नाही, ते तुम्हाला मी शिवताना जेव्हा आपल्याला लावायचं आहे त्याच वेळेस हे करते। जर तुम्ही आताच तुम्हाला सांगितलं तर पुढचा तुम्ही व्हिडिओ पाहणार नाही आणि तिथे तुमचे जे कमळ आसन बिघडून जातो। त्यामुळे आता इथे बघा, मी तुम्हाला छोटे छोटे ह्याच्यात ट्रिक्स देते। तुम्हाला असं अर्धा इंच वरती कळीला बघा, इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच घ्यायचं आणि उभं जी आहे ती 1 इंच असं मार्जिन टाकून घ्यायचं आणि तिच्यावरती सिलाई मारून घ्यायची। बघा, मी फक्त तुम्हाला एक दाखवण्यासाठी हे केलेलं आहे। मी अंदाजानं सगळ्या कळ्यावरती असं सिलाई मारून घेत आहे। असं सिलाई मारल्याने जे आपलं
कळी आहे ना कमळाची कळीसारखी एकदम हिचं शेप येतो। आता आपण जी दुसरा कपडा सुद्धा कळ्याचं शिवून घेतलं होतं तर तिला जी आधी सिलाई मारून घेतलेली होती ती सिलाई आपल्याला उकलून घ्यायची आहे। बघा सिलाई उकलायला वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही मोठी मोठी सिलाई मारा। जर तुम्ही बारीक सिलाई मारलात ना उकलताना वेळ लागेल, आणि जेव्हा तुम्ही कळ्याची सिलाई मारता त्यावेळेस तुम्ही जेवढी होऊ शकते तेवढी बारीक सिलाई मारा, त्याच्याने जे फिनिशिंग आहे ते खूप छान बसते। बघा आता मी तुम्हाला एक एक कळी असं स्क्रूड्रायव्हरने चांगला शेप देऊन दाखवत आहे। आता सगळ्या कळ्या माझे शेप देऊन झालेला आहे। आता खालून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून की जी कळ्या आहे ते एकदम व्यवस्थित बसावं असं। बघा आपल्या आता दोन्ही कळ्या तयार झालेली। तुम्ही हवं तर एक सुद्धा कळीचं सुद्धा बनवू शकतात, पण मला 2 कळ्याचा हिचा कलर खूप छान दिसतो आणि तुम्ही बनवल्यानंतर बघू शकता। आता जे एक्स्ट्राचा कपडा धागे निघालेले ते आपण कट करून काढूया। आता हिला सुद्धा आपण काय करायचं, 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आणि जे उंची 1.25 इंच किंवा 1 इंच ठेवायचं आणि असं सिलाई मारून घ्यायची। तर बघा मी सगळ्यालाच ह्या पद्धतीने सिलाई मारून घेतलेली आहे की तुम्हाला मी स्पीडमध्ये दाखवलेला आहे, नाहीतर व्हिडिओ जे आहे ते खूप लांब होतं, त्यामुळे मी स्पीड न करून तुम्हाला दाखवत आहे। आता बघू शकता तुम्ही कळ्याचा शेप किती छान आलेला आहे। आता जी कळ्या आहेत आपण तिची आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे। बघा लांबी जी आहे आपली ही 17 इंच आलेली आहे। आता आपल्याला गोल सर्कल कट करून घ्यायचा आहे। बघा गोल सर्कलला मी एक अशी प्लेट घेतलेली आहे। जर तुमच्याकडे अशी प्लेट नाही तर ही तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगते की गोल सर्कल तुम्ही काढायचं कसं। बघा ही 17 इंच इथं येतोय, ही मोठी आहे थोडीसं प्लेट, तर आपल्याला ह्याच्यातून कपडा ह्या साईडचं कट करायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे 1.5 इंच, तेव्हा ती एकदम बरोबर येईल। बघा मी तिच्या साईडने सगळी मार्जिन टाकून घेतली आहे। आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथून मी मार्जिन टाकलं होतं तिच्यावरूनच आधी कट करून घेत आहे आणि तिच्यानंतर मी साईडने 1.5 इंच कट करून घेतलेला आहे। तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगते। बघा ही मी कॅनव्हास घेतलेला आहे, कॅनव्हासला असं फोल्ड केलेलं आहे आणि इथं मी ही 3.25 इंचाचं फोल्ड केलेलं आहे। बघू शकता तुम्ही 3.25 इंच आलेला आहे। आता हिला सगळीकडे फिरवून सुद्धा 3.25 इंचच घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 3.25 इंच असं मी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे। तिचं कॉर्नरला तिथं धरायचं आणि सगळीकडून ह्या शेपने आपल्याला शेप देऊन घ्यायचं। आता हिला कट करून घ्यायचं। बघा एकदम गोल झालेला आहे ही, आणि आपल्याला जेवढ्या मापाचं पाहिजे होतं तेवढ्या मापाचं ही झालेलं आहे। आता मी खालून एक कपडा ठेवलेला आहे, मध्यभागी कॅनव्हास ठेवलं आणि वरती सुद्धा जे मी कपडा मध्ये लावायचं होतं सर्कलला ते वरती ठेवलं। तिला एक मध्ये बॉल पिन लावली आणि साईडने 1.5 इंचाचा मार्जिन ठेवून मी सिलाई मारून घेतली आहे। तिघाला सुद्धा मी सिलाई मारून घेतलेली आहे जेणेकरून की आपला कपडा कोणता कमी किंवा जास्त होऊ नये। आता जे एक्स्ट्राचा कपडा होतं तिला आपल्याला कट करून काढायचं आहे। बघा ही सुद्धा कटिंग झालेली आहे। आता वरून हिच्या मी कळ्या तुम्हाला जोडण्याची पद्धत दाखवते। आपण आधी बॉल पिन काढून घेऊया। बघा आता ही जी 2 कळ्या मी तयार केलेले होते 2 कलरचे त्यांना आधी जोडून घ्यायचं। ही जोडताना तुम्ही बघा जी खालची कळी आहे ती अर्धा इंचाने आपल्याला पुढे ठेवायची आहे, जिच्याने की आपलं जी कळी लावताना एक आड एक कळी येईल आणि तिचं एकदम लुक खूप छान दिसेल। तर बघा मी ठेवून तुम्हाला दाखवते। खालची कळी अर्ध्यावर आलेली आहे वरच्या कळीच्या, तर आता इथून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। बघा ही 2 हिरव्या कळ्याच्या मध्ये आपल्याला एक गुलाबी कळी येते, तर ह्याच पद्धतीने आपली ही सिलाई मारून घ्यायचं आणि ह्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं, जेणे की जे आपला जी कमळ आसन आहे ते खूपच उठावून दिसणार आहे। तुम्ही मोजून बघू शकता हे माझे 9 कळ्या आलेले आहेत, गुलाबीचे सुद्धा आणि जे हिरव्या कलरचं आहे तिचं सुद्धा। आता लावताना बघा सुरुवात आपली हिरव्यापासून करतोय तर आपलं शेवट जे आहे ते गुलाबी कळीवरती येऊन जातं। बघा इथं मी अर्धा इंच मार्जिन ठेवून इथं सिलाई मारून घेते आणि कळी ठेवताना मी ही 1.25 खाली ठेवलेली आहे आणि उलट्या साईडनेच मी सिलाई मारून घेत आहे, जेणेकरून की उलट्या साईड आपलं झाकलं जातं आणि जे आपलं सरळ भाग आहे ती आपल्याला वरती येऊन जाईल। कमळ आसनचा शेवट गुलाबी कळीनं झालेला आहे। बघा सुरुवात हिरव्या कलरनं झाली होती आणि जिचं शेवट जे आहे ते गुलाबी कळीनं झालेला आहे। आता इथे सुद्धा आपल्याला चांगली सिलाई मारून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही 9 कळ्या बसलेल्या आहेत। तुम्ही जर ह्या पद्धतीने कमळ आसन बनवलं तर तुम्हाला बाहेरून आणायची गरज पडणार नाही। तुम्ही घरच्या घरी जे तुमच्याकडे अवेलेबल कपडे त्यापासून तुम्ही बनवू शकता। आता जी खालची टीप आहे बघा ती खालचा जी मार्जिन आहे ती आपल्याला खालच्या साईडने दाबायचं आणि वरून सिलाई मारून घ्यायचं। ती आतल्या साईडलाच असावं, बाहेर ते दिसू नये। ह्याच्याने जे आपले कळे आहेत ना ते एकदम उचलून येतात, कुठेच असं खाली पडणार नाहीत। तिने जी कळे आहेत ती एकदम व्यवस्थित असं उठून येणार आहेत, त्यामुळे ती जी खालचा माया आहे तिला आपल्याला खालीच घ्यायचा आहे। आता वरतून मी सिलाई मारून घेतलेली आहे। आता हिच्यावर आपल्याला थोडं आणि छान हिला दाखवण्यासाठी ह्याच्यावरती तुम्ही लेस सुद्धा लावू शकता। बघा इथे मी एक छोटीशी माझ्याकडे लेस होती ती लेस लावलेला आहे। लेसनं जी आपलं कमळ आसन आहे ना खूपच सुंदर दिसणार आहे। हिचे तुम्ही सगळ्या जर ह्या टिप्सनं फॉलो करून तुम्ही जर कमळ आसन बनवलं तर
तुमचं कमळ आसन एकदम छान दिसणार आहे आणि घरच्या घरी रेडी होणार आहे। तुम्ही Amazon फ्लिपकार्टवरती बघू शकता तिची किमती किती आहेत आणि एक मला जास्तीत जास्त फक्त 40 रुपये खर्चमध्ये ही कमळ आसन तयार झालेला आहे। जर तुम्ही बाहेरचा कपडा नाही आणला तरी घरच्या ब्लाउज पीसने सुद्धा बनवू शकता। मी ही घरी जी शिल्लक कपडा होता तिच्यानंच बनवलेला आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।